17 जानेवारी रोजी हुतात्मा दिनानिमित्त बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक खानापूर रोड येथील मराठा मंदिर कार्यालयात आयोजित करण्यात आली। बैठकीचे अध्यक्ष तालुका समितीचे कार्याध्यक्ष आर.एम. चौगुले होते, तर माजी आमदार मनोहर किणेकर यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला। सुरुवातीला दिवंगत समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। आर.एम. चौगुले यांनी सीमा प्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करणे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य असल्याचे सांगितले आणि हुतात्मा दिनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले। त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीपासून दूर असलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन आपली भाषा जपण्याचेही आवाहन केले। उद्या बुधवारी कंगराळी खुर्द येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार असून बेळगाव तालुक्यातील बहुसंख्येने मराठी बांधव उपस्थित राहणार आहेत। गोळीबार झाला, त्याच्यामध्ये 5 हुतात्मे झाले आणि या 5 हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आपण 17 जानेवारी कंगराळी या ठिकाणी आपण सकाळी 9 वाजता जमायचं आहे। त्या ठिकाणी जमायचं आहे। आपण पाहतोय गेली कित्येक वर्ष, आज जवळजवळ 69 वर्ष या सीमा प्रश्नाच्या आपल्या मराठी बहुल भागामध्ये समावेश होण्यासाठी आपण तुम्ही आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नांना यश खरोखरच जवळच आलेलं आहे। उद्याच्या 21 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये ही तारीख त्या ठिकाणी आपली हे चालू होणार आहे आणि त्यामध्ये त्याची बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की कोर्टाच्या ह्याच्यावरती आपण आशेवरती बसलेलो आहोत, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती पाहिजे। व्हर्च्युअल मध्यवर्तीमध्ये त्याचा पाठपुरावा केला जातोय। सगळ्याच गोष्टी प्रत्येक त्या ठिकाणी त्याचा वाचा फोडण्यापेक्षा काही सिक्रेसी त्यामध्ये असते। परवादिवशी मरगाळे साहेबांनी त्याच्याबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे। आपण कुणाजवळ भेटतोय, किती पत्रकं पाठवलेले आहेत, त्याचा पाठपुरावा खूप चांगल्या पद्धतीने मध्यवर्तीच्या मीटिंगमध्ये दिलेला आहे। आपण 70 वर्ष याची वाट पाहतोय, तर आणखी थोड्या वर्षाची जास्ती वर्ष लागून आहेत। खांडेकर साहेब या ठिकाणी सांगितले की लवकरात लवकर प्रश्न सुटला पाहिजे, तशी तळमळ प्रत्येक मनामध्ये आहे आणि या ठिकाणी राजकारण हा माध्यम नाही आहे। आम्हाला सीमा प्रश्न संपवून गेलाय आणि आपल्या मायभूमीत जाण्याची प्रत्येकाची अपेक्षा आहे।